नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. बुलेटिनची सुरुवात करूया शॉर्ट न्यूजनं. ललित पाटील प्रकरणी ससूनचे माजी डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांची चौकशी करण्यात यावी. चौकशीच्या मागणीसाठी आमदार रवींद्र धंगेकर यांचं पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी अटक. अटकेनंतर ठाकरे गटाचं पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन. नागपूर हिवाळी अधिवेशन 7 ते 20 डिसेंबर दरम्यान 10 दिवस चालणार अधिवेशन. अधिवेशनाचा कालावधी 3 आठवडे करण्याची विरोधकांची मागणी. छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन सरकारविरोधी भूमिका घ्यावी. राधाकृष्ण विखे पाटील यांचा छगन भुजबळ यांना सल्ला. संसदेचं हिवाळी अधिवेशन 4 डिसेंबरपासून. हिवाळी अधिवेशनात मराठा ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा होण्याची दाट शक्यता. आज मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विधानसभा व विधान परिषदेच्या आमदारांची बैठक होणार. बैठकीत हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन. बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही आरक्षणाची टक्केवारी वाढण्याची शक्यता. हिवाळी अधिवेशनात सरकारकडून विधेयक आणलं जाण्याची शक्यता, सूत्रांनी दिली माहिती. आम्हाला आधी ओबीसींमध्ये घ्या, मग आरक्षणाची मर्यादा वाढवा. महाराष्ट्रातील आरक्षणाची टक्केवारी वाढवण्याच्या शक्यतेवर मनोज जरांगे पाटील यांचं मोठं वक्तव्य. बीडमधील जाळपोळीच्या घटनेमागे एक शक्तिशाली हात असण्याची शक्यता. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच जाळपोळीची घटना, रोहित पवारांचा आरोप. राहुल द्रविड यांचा वर्ल्ड कप 2023 नंतर संपलेल्या प्रशिक्षकपदाच्या करारास मुदतवाढ. आता राहुल द्रविड T20 वर्ल्ड कपपर्यंत प्रशिक्षकपदी राहणार कायम. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना भांडूप पोलिसांनी अटक केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे रविवारी भांडूपमधील ईशान्य मुंबईत कोकणवासियांचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता. नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजस्थानमध्ये हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख असलेला फ्लेक्स झळकला होता. या उल्लेखावर या मेळाव्यात माजी महापौर दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करत जाहीर सभेमधून त्यांना शिवीगाळ केली. त्यामुळे शिंदे गटाचे नेते आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी शिंदे गटाकडून भांडूप पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे सार्वजनिक सभेत संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अश्लील शिवीगाळ व अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी दत्ता दळवी यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. या अटकेचा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निषेध केला आहे. तसेच त्यांनी दत्ता दळवी यांचं समर्थन केलं असून राऊत म्हणाले, जर आनंद दिघे असते तर या गद्दारांना चापकानं फोडून काढलं असतं, असं दत्ता दळवी म्हणालेत. यात काहीही चुकीचं नाही. आणि त्याने असं म्हणाले, जर आनंद दिघे असते, आनंद दिघे ज्यांना ते गुरु मानतात, आनंद दिघे असते तर या गद्दार हृदय सम्राटांना चापकानं फोडून काढलं असतं. त्यात काय चुकीचं बोललं. त्याने एक शब्द वापरला. तो शब्द असा आहे की तुम्ही ते 3 फुल्या करणार आहात. ते म्हटले हा शब्द धर्मवीर चित्रपटामध्ये आनंद दिघांच्या तोंडी घातलेला आहे. तो काढला नाही सेन्सॉरनं. हे माहिती आहे का तुम्हाला? धर्मवीर चित्रपट, धर्मवीर त्या चित्रपटात आनंद दिघेच्या तोंडी, आमच्या धर्मवीर आनंद दिघेच्या तोंडी तो शब्द तसाच्या तसा आहे आणि सेन्सॉरनं तो शब्द कापलेला नाही. पाहुयात कोण आहेत दत्ता दळवी ग्राफिक्सच्या माध्यमातून. दत्ता दळवी हे सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आहेत. मुंबई महापालिकेवर शिवसेना भाजप युतीची सत्ता असताना त्यांनी 2005 ते 2007 या काळात महापौरपद भूषवलं आहे. याआधी सलग 3 वेळा मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणूनही ते निवडून आलेत. शिवसेनेत त्यांनी विभाग क्रमांक 7चं विभाग प्रमुख पद ते शिवसेनेचे उपनेतेपद भूषवलं आहे.
शिवसेनेच्या ईशान्य मुंबईतील महिला पदाधिकाऱ्यांच्या गटबाजीमुळे त्यांनी विभाग प्रमुख पदाचा राजीनामा स्वतः उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला होता। पुण्यातील नरे परिसरात एका गॅरेजला मध्यरात्री भीषण आग लागली असून या आगीत 10 वाहनं जळून खाक झाली आहेत। पुण्यातील नरे परिसरातील अंबामाता मंदिर परिसरात असणाऱ्या परफेक्ट ऑटो गॅरेजला मध्यरात्री भीषण आग लागली। या आगीत 10 वाहनं पूर्णतः जळून खाक झाली असून यामध्ये 4 चारचाकी वाहनांचा तर 6 दुचाकी वाहनांचा समावेश आहे। यामध्ये वाहनांचं लाखोचं नुकसान झालं असून अग्निशामक दलाने आता आग आटोक्यात आणली आहे। सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही। सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले यांनी कर्मचाऱ्यांच्या PF भरण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारीत कपात केली, पण जमा झालेली रक्कम कर्मचाऱ्यांच्या PF खात्यामध्ये न भरता व्यक्तिगत फायद्यासाठी वापरून कर्मचाऱ्यांची फसवणूक केली। त्यामुळे प्राप्त झालेल्या तक्रारीवरून पुणे पोलिसांनी मारुती नवले यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। कोंढव्यातील सिंहगड सिटी स्कूलमधील 150 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या पगारीतून 2019 ते 2022 पर्यंत PF भरण्यासाठी लाखोंची पगार कपात करण्यात आली, परंतु पगार कपात करण्यात आलेली रक्कम ही कर्मचाऱ्यांच्या PF खात्यामध्ये न भरता सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले यांनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरली। यात जमा झालेली एकूण रक्कम 74,68,636 एवढी होती, परंतु त्या रकमेतील 3,75,774 एवढीच रक्कम कर्मचाऱ्यांच्या PF खात्यामध्ये भरण्यात आली व त्यांनी उर्वरित बाकी रक्कम 70,92,862 ही स्वतःच्या फायद्यासाठी वापरली। यावरून PF विभागाचे भविष्य निधी निरीक्षक राहुल एकनाथ कोकाटे यांनी कोंढवा पोलिसात तक्रार दाखल केली। या तक्रारीवरून कोंढवा पोलिसांनी सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला। भारत गौरव यात्रा रेल्वेतील 40 प्रवाशांना विषबाधा झाल्याची घटना पुणे रेल्वे स्थानकावर घडली आहे। चेन्नई वाया पुणे जाणाऱ्या भारत गौरव यात्रेतील ट्रेनमधील 40 प्रवाशांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना जी आहे ती काल रात्री 12:30च्या सुमारास घडली। त्यानंतर पुणे रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या रुग्णालयामध्ये या संबंधित रुग्णांवर जे आहेत ते उपचार देखील सुरू असल्याची माहिती जी आहे ती मिळते। एकंदरीत जर आपण बघितलं तर अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती जी आहे ती या निमित्ताने उपस्थित झाली। चेन्नईवरून येणारी ट्रेन जी आहे ती मध्यरात्री पुण्यामध्ये आली आणि त्यानंतर या ट्रेनमधल्या काही प्रवाशांना उलट्यांचा त्रास जो आहे तो सुरू झाला। प्राथमिक उपचार केल्यानंतर या संपूर्ण रुग्णांची परिस्थिती जी आहे ती स्थिर असल्याचं पाहायला मिळते। तातडीने या सर्व रुग्णांवर जे आहेत प्रवाशांवर जे आहेत ते उपचार करण्यात आले आणि त्यानंतर या रुग्णांची प्रकृती आता स्थिर आहे। दुपारी मध्यरात्री 2:30च्या आसपास ही ट्रेन जी आहे ती पुन्हा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाल्याचं पाहायला मिळतं। संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी। ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर चांगलेच आक्रमक झाले असून ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांच्या अटकेच्या मागणीसाठी त्यांनी आज पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले। मी 2 दिवसापूर्वी पोलिसांना इशारा दिला होता की तुमच्या पोलीस कमिशनर ऑफिसच्या समोर मी ठिय्या आंदोलन करेन। तर काल 3 लोकांना अटक केली, त्यांनी 3 लोकांना अटक केली, ससूनचा कर्मचारी घेतलाय। म्हणजे हा तपासाला गती चालू झाली असं चित्र आज दिसतंय। गोपालदादा असेल, मी असेल, आमचे सोंडकर असेल, आमचे सर्व नाणेकर, आमचा वीर वारभवन, गौरववीर सगळी लोक आज आम्ही चर्चा केली आणि आयुक्तांनी आम्हाला एक आश्वासन दिलं की याच्यामध्ये तपास पूर्ण करून जेवढे त्यात दोषी त्यांना अटक करून माननीय मुश्रीफ साहेबांनी त्याला कारवाई केली पाहिजे, गृह खात्याने कारवाई केली पाहिजे होती। 9 महिने पंचतारीख सेवा जी घेतली ती सेवा पोलीस आणि असणारे बंदोबस्ताला पोलीस आणि संजीव ठाकूर यांच्या मदतीने घेतलेले लाज्यास्पद हे हाकेच्या अंतरावर असणारं पोलीस स्टेशन, हाकेच्या अंतरावर कमिशनर ऑफिस, तरी त्याला एवढी पंचतारीख सेवा दिली। आणि ह्याच्यामध्ये अनेक ललित पाटील या महाराष्ट्रामध्ये जन्मलेत, यांचा नस्तेनाबूद करण्याचं काम पोलिसांनी करावं। आज झोपडपट्ट्या असेल, कॉलेज असेल, शाळा असेल, याच्यामध्ये ज्या पद्धतीनं गर्द विकले जाते, अंमली पदार्थ विकले जातात, त्याचा बंदोबस्त करा अशी आम्ही आमची मागणी केली। पोलीस आमच्या आज त्यांनी आश्वासन दिलं, आमचं आंदोलन थांबलं नाही, जर याच्यामध्ये प्रगती झाली याच्यापेक्षा कडक आंदोलन, जन आंदोलन करू। पुढची भूमिका काय असणार? आज बघा सगळ्या शहरामध्ये अनेक आंदोलन संघटनेचे चाललेत। महाराष्ट्र अस्थिर आहे, पूर्ण शहर अस्थिर होऊ नये म्हणून आम्ही इकडं कार्यकर्त्यांना, आमच्या लोकांना बोलवलं, आम्ही ठराविक लोक या ठिकाणी आलो आणि आम्ही आमची बाजू मांडलेली।
हे जर पोलिसांनी ऐकलं तर ह्याच्यापेक्षा जास्त प्रचंड प्रमाणामध्ये आम्ही जनआंदोलन करू. तुमच्या मतदार पुणे शहरात असणाऱ्या जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असला तरी यावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. शहरात अनेक ठिकाणी कसब्याच्या माजी आमदार मुक्ता टिळक आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांचं ठिकठिकाणी फलक लावण्यात आलेत. यावरून आमदार रवींद्र धंगेकर यांनी निशाणा साधलाय. पाहुयात रवींद्र धंगेकर नेमकं काय म्हणालेत. बघा, मुक्ताताई कैलासवासी मुक्ताताईंचे बोर्ड लागलेत, रासनेंचे लागलेत. आता त्या दोघांमध्ये त्यांनी ठरव की कोणी केलं हा एक महत्त्वाचा भाग. आपल्या चॅनलद्वारे मी सभागृहात बोललो, ही भाषणं तुम्ही माझी दाखवलेली आणि याच्यामध्ये सातत्यानं मी आमदार या नात्याने माझी जबाबदारी म्हणून मी सातत्याने आयुक्तांना भेटलो, सचिवांना भेटलो, मुख्य मंत्रालयात भेटलो. पण ह्याच्यामध्ये पहिलं 18 मीटर आलं, त्याच्यामध्ये आम्ही परत गेलो. नंतर त्याच्यामध्ये सवलत दिली, पण ह्या सवलती देता देता त्यांनी एक दंड आकारला. हा दंड लाखो रुपयाच्या ह्याच्यामध्ये, त्यामुळे घरमालकांना हा परवडणारा नाही दंड. त्यामुळे हे करूनही उपयोग होणार नाही. ह्याच्यामध्ये कुणी श्रेय घ्यायचं काम नाही. कारण कैलासवासी सन्माननीय गिरीशजी बापट 25 वर्ष कसबा विधानसभेचे आमदार होते, खासदार होते. त्यांनी सातत्यानं प्रत्येक वेळेला महामंडळ करू आणि सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि ही जबाबदारी त्यांची आहे. पण ही जबाबदारी कोणीच पूर्ण केलेली नाही. रासने तर आत्ता स्टँडिंग कमिटीला त्यांचा प्रताप तुम्ही बघितला आहे. त्यांच्या प्रभागातच आज खड्डे आहेत आणि त्यांच्या प्रभागात ड्रेनेज लाईन तुंबलेले आहेत. त्यांनी आपलं आता राजकीय फक्त भांडवल करायचं आणि मी करतो असं म्हणायचं. मी करून मी बोर्ड नाही लावला. ह्याचा अर्थ की पुणेकर बघत असतात आणि ज्याला अधिकार आहे तोच बोलू शकतो. कुणीही बोलू शकून त्यांना सचिव आतमध्ये बी घेणार नाही मंत्रालयात. रासनेला पाठव म्हणा, तुला सचिवामध्ये आतमध्ये घेईल का? तर ते खोटाने रेटून बोलायचं ते भाजपचा जुमला आहे आणि ह्या जुमला जनतेला माहिती आहे. आणि ह्याच्यामध्ये ही जी 1 मीटरची जी आणलं आहे हे पूर्वी पुण्यात नव्हतं ना. पुण्याची जडणघडण वेगळी आहे. पुणे हे हजारो वर्षापूर्वीचं पुणे आहे आणि याच्यामध्ये कंजेस्टेड वार्ड आहेत. बाकीच्या महाराष्ट्रात असे कंजेस्टेड वार्ड नाहीत, पुणे शहरात आहेत. त्यामुळं आणि पॅटर्नमध्ये आहेत, हे काय बाहेर नाहीत. त्यामुळं हे सगळं त्यांनी जे बोर्ड लावलेत, आता मुक्ताताईंनी त्यांनी हा विषय मिटवा. दोघांचं एकत्र बोर्ड लागलं तर पुणेकरांना आनंद वाटेल की दोघांचं मिटलं, मग माझं ठरवतो काय करायचं. तब्बल 17 दिवसानंतर उत्तर काशी जिल्ह्यातील बोगद्यात अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या 17 दिवसांचा नेमका घटनाक्रम कसा होता पाहूया टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. उत्तर काशीमध्ये सिलकारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांच्या बचावासाठी बचाव पथकांनी दिवस रात्र एक केलं. कामगारांच्या सुटकेसाठी देशभरातील विविध यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. NDRF, उत्तराखंड स्टेट डिझास्टर रेस्क्यू फोर्स यांच्याबरोबर अनेक स्वायत्त संस्थाही या बचाव कार्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. 12 नोव्हेंबरच्या पहाटे हा बोगदा खणण्याचं काम सुरू असतानाच बोगद्याचा काही भाग कोसळला. उत्तराखंड जिल्हा मुख्यालयापासून 30 किलोमीटर अंतरावर या बोगद्याचं काम सुरू होतं. केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असणाऱ्या 4 ऑल वेदल सडक सिलकारा या योजनेअंतर्गत ब्रह्मनाल यमुनोत्री राष्ट्रीय राज्य महामार्गावरील या बोगद्याचं काम सुरू असून हा बोगदा 4.5 किलोमीटर लांब आहे. प्रचंड कष्ट, अत्याधुनिक यंत्रणांच्या मेहनतीनं या कामगारांसाठी अन्न, पाणी, मोबाईल, तणाव कमी करण्यासाठीच्या वस्तू पाठवण्यात आल्या होत्या. बचाव कार्यात भारतीय लष्करांची देखील मदत घेण्यात आली. या बचाव कार्यात असणाऱ्या लष्करांच्या जवानांनी ड्रोनद्वारे बोगद्याचं डिजिटल मॅपिंग करत मजुरांसोबत संवाद साधण्यात यश मिळवलं होतं. या कामगारांना पाईपच्या मदतीने ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला होता. तब्बल 9 दिवसानंतर खिचडी, औषधं, संत्री, ज्यूस हे या पाईपलाईनद्वारे पाठवण्यात यश आलं होतं. याशिवायच मजुरांशी ऑकीटॉकीच्या माध्यमातून संपर्क देखील करण्यात आला होता. या मजुरांसाठी हालचाल करण्यासाठी जवळपास 2 किलोमीटरचा भाग होता. 50 फूट रुंदीचा रोड असून यामध्ये 2 किलोमीटरपर्यंतच्या भागात मजूर हालचाल करू शकत होते. अखेर 17 दिवसांनी म्हणजे 28 नोव्हेंबरला या बोगद्यात अडकलेल्या सर्व कामगारांची सुटका करण्यात आली आणि या कामगारांसमवेतच कामगारांच्या कुटुंबियांनीही सुटकेचा निश्वास सोडला. घरात बसून काम करणाऱ्यांनी मला शिकू नये अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती निशाणा साधलाय. राहणार आहे, घोषणा करून फसवणार नाही. मागच्या सरकारमध्ये मागच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा या आम्ही शेतकऱ्यांना जे रेग्युलर कर्जफेड करत होते, 50,000 इन्सेंटिव्ह देण्यात आले,
जो निर्णय मागच्या सरकारने घेतला, पण पैसे देण्याचं काम आम्ही केलं. 2 हेक्टरचे 3 हेक्टर करण्याचा निर्णय आम्ही घेतला. NDRFच्या दुप्पट देण्याचा निर्णय आम्ही घेतला. सततच्या पावसामुळे होणारं नुकसानीमध्ये धरण्याचा निर्णय आम्ही घेतला. अशा प्रकारचे अनेक निर्णय सरकारने घेतले. 1 रुपयामध्ये पीक विमा देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. त्याचबरोबर केंद्र सरकारचे मोदी साहेबांचे 6,000 रुपये वर्षाचे शेतकऱ्याला देण्याचा निर्णय जो आहे त्याच्यात टाकण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आमचं आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारं सरकार आमचं नाही. फक्त तोंडाला पानं पुसणारं सरकार नाही, ते पूर्वीचं सरकार होतं आणि हे शेतकऱ्यांना देखील माहिती आहे. आणि सर्व पालकमंत्र्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत. प्रत्यक्ष झालेलं नुकसान होणारे आपलं हस्तांतरण शुल्क आहे त्याच्यामध्ये 50% सवलत दिलेली आहे. मुंबईतल्या लाखो लोकांना त्याचा फायदा होईल, मुंबईकरांना फायदा होईल. सीएम साहब, किसानों को किस तरीके से मदद मिली और आपके ऊपर जिस तरीके की टिप्पणी की जा रही है उसको कैसे देखते हैं? किसानों को आज के मंत्रिमंडल बैठक में ये जो गारपीट है, बेमौसमी बरसात है, उससे जो नुकसान हुआ है उसके बारे में चर्चा हुई, उसको ही प्राथमिकता दी थी. और यहाँ पर आज ऑलरेडी पहले ही पंचनामे करने के आदेश दिए थे, वैसे पंचनामे हो रहे हैं और 2 हेक्टर की जगह पर 3 हेक्टर का नुकसान भरपाई देने का ही निर्णय हुआ है. और पूरा आंकड़ा आने के बाद यहाँ पर किसानों को तत्काल नुकसान भरपाई देने सरकार के माध्यम से मदद मिलेगी. ये सरकार किसानों के पीछे खड़े रहने वाली सरकार है. जब जब ऐसे संकट में किसान आए तब तब सरकार उसके पीछे खड़ी रही है. जैसे आपने देखा है कि सिर्फ हम बोलते नहीं तो करते हैं. पिछली अभी जो बोलने वाले हैं उन्होंने वादे किए, लेकिन उसके वादे पूरे करने का काम हमारी सरकार ने किया, ये भी आपको पता है. और इसलिए किसानों के किसी भी तरह से किसानों के पीछे खड़ी सरकार रहेगी. इसके लिए 1 रुपया में पीक बीमा योजना भी हमने कर दी है. ये जो बेमौसमी बरसात हो रही है उसके बारे में पंचनामे शुरू है. जितनी भी मदद सरकार किसान को करे बिल्कुल सरकार करेगी. निचली स्तर की जो टिप्पणी आपके ऊपर की जा रही है, लगातार अपशब्दों के उपयोग किए जा रहे हैं, अभी उनके पास दूसरा कुछ काम है नहीं. टीका टिप्पणी करना, गाली गलौज करना, ये महाराष्ट्र की संस्कृति नहीं है. ये महाराष्ट्र को शोभा देने वाली बात नहीं. ये बाला साहेब ठाकरे जी की शिकवत नहीं है, ये सीख नहीं है. और इसलिए उनको काम धंधा नहीं है. वो टीका टिप्पणी करेंगे, हम हमारा काम करेंगे. हम सरकार जो है लोगों के हित का निर्णय लेगा. और जो घर बैठने वाले लोग हमारे ऊपर क्या टिप्पणी करेंगे, जिनके बारे में खुद शरद पवार जी ने भी लिखा है उनकी कार्य पद्धति के बारे में, उनके बारे में मैं क्या कहूँगा. और ये जेलसी है, ये बहुत ही पैरों तली जमीन खिसक गई है. आज जो ग्राम पंचायत में जो चुनाव में जो नतीजा है उनसे उनको पता चला है कि वो कहाँ पर है. और इसलिए वो कितनी भी टिप्पणी करे निचले स्तर की, ये महाराष्ट्र की जनता बहुत ही समझदार है. हम हमारा काम करेंगे, हम वो जो टिप्पणी करेंगे, आरोप करेंगे, उसके कामों में से उत्तर हम देंगे और जनता उनको बराबर उनकी जगह दिखाएगी. प्रधानमंत्री ने प्रयास किए और टनल से 41 मजदूरों को बाहर निकाला गया, लेकिन कांग्रेस के नेता इस पर आरोप लगा रहे हैं जब मजदूर फंसे थे तो राहुल गांधी पूछ रहे थे कि प्रधानमंत्री किधर है, लेकिन प्रधानमंत्री ने जब मजदूरों को निकाला तो अब कांग्रेस कह रही कि इसका एनडीए और बीजेपी क्रेडिट ले रही है. देखिए, ये 41 लोग ये टनल में से जिंदा बाहर निकालना ये हमारे लिए सबके लिए खुशी की बात है. ये बहुत ही समाधान की बात है कि उनके परिवार कितने चिंता में थे. आज उनका ये इतना बड़ा जो टफ टास्क था, कठिन काम था, और ये कठिन काम डे टू डे मॉनिटर कर रहे थे हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी. उनकी पूरी टीम जो है उस पर काम कर रही थी. वहाँ के मुख्यमंत्री स्वयं डे टू डे वहाँ पर देख रहे थे. हमारे उस विभाग के मंत्री गडकरी साहब वो भी खुद उसके ऊपर ध्यान दे रहे थे. और इसलिए अभी सौभाग्य से सबके मदद से एक कलेक्टिव सबके एफर्ट से ये
बहुत ही सुखरूप बाहर आए हैं और उनकी ज़िंदगी बच गई है। इसके लिए सबको धन्यवाद देना चाहिए। जिन्होंने सहयोग दिया, जिन्होंने योगदान दिया, उनको सभी लोगों को धन्यवाद देना चाहिए, न कि ये क्रेडिट लेने वाली ये बात नहीं है। इतना ही मैं कहूँगा। मराठा आरक्षणासंदर्भात सध्या संभ्रम आहे. ओबीसी आणि मराठा एक वातावरण पेटलेलं आहे. अशा वेळेला कॅबिनेटमध्ये नेमकं काय झालं आणि येणाऱ्या अधिवेशनात आपण ठराव मांडणार की अध्यादेश मांडणार? वारंवार सरकारची भूमिका मी वारंवार स्पष्ट केलेली आहे. सरकारची मराठा आरक्षण देण्याबाबतची भूमिका स्पष्ट आहे. ओबीसीला धक्का न लावता, ओबीसीचा आरक्षण कमी न करता, अन्य कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची भूमिका सरकारची सुरुवातीपासून राहिलेली आहे. आजही तीच भूमिका आहे. त्यामुळे कुणी संभ्रम किंवा चिंता करण्याची आवश्यकता नाही. ओबीसी समाजाला देखील मी हेच सांगू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये संभ्रम मनामध्ये ठेवू नका. आणि भुजबळ साहेबांचं देखील म्हणणं तेच आहे की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय होऊ नये, ही भूमिका ज्यांची भुजबळ साहेबांची आहे ती सरकारची भूमिका आहे. आणि म्हणून तर देवेंद्र फडणवीसजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सरकारने आमच्या आरक्षण दिलं होतं. हायकोर्टाने कन्फर्म केलं, पण दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये रद्द झालं. याची जबाबदारी कुणाची आहे, याला जबाबदार कोण आहे, यावर मी आता बोलू इच्छित नाही. परंतु मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि त्याच्यावर पूर्णपणे काम सुरू आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केले. पाहुयात संजय शिरसाट नेमकं काय म्हणालेत. चांगल्या अर्थाने वापरल्या किंवा तो त्या शब्दाचा शिवी त्याला म्हणता येणार नाही. आम्हाला नालायक म्हणतायत. आम्ही काय केलंय, सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा द्यायचं काम करतात म्हणून आम्ही नालायक आहोत. आम्ही शिवसेना प्रमुखाच्या नावाने दवाखाने काढलेत म्हणून आम्ही नालायक आहोत. आम्ही मराठा आरक्षणाची बाजू घेऊन त्यांना आरक्षण देण्यासंदर्भामध्ये कारवाई करत आहोत, जे 50 वर्षात कुणाला जमली नाही म्हणून आम्ही नालायक आहोत. आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावू न देता हे सर्व काम करतोय म्हणून आम्ही नालायक आहोत. आम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये फिरतोय म्हणून आम्ही नालायक आहोत. आम्ही नालायक. आम्ही घरात बसलेलो नाहीत. आम्ही कधी घरून बसून टोमणे मारलेले नाहीत. उद्या या नालायक शब्दाबद्दल जे स्पष्टीकरण देत आहेत त्या नालायकांना मला सांगायचं आहे, तुम्ही तुमची लायकी तर सोडलेली आहेच, तुम्ही शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी गद्दारी करणारे नालायक आहात. कारण की नालायक शब्द चांगला आहे, तुम्हाला तो आवडतोय म्हणून मी हा वापरतोय. तर नालायकांनो, ज्या शिवसेना प्रमुखांनी आपली हयात घातली हिंदुत्वासाठी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर युती करू नये असं ज्यांचं मत होतं ते मत तुम्ही डावलून तुमच्यासारख्या नालायकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर युती केली. नालायकांनो, हे पाप तुम्हाला फेडावं लागणार आहे. म्हणून जनता तुम्हाला तुमची लायकी दाखवणार आहे. हे असे जे आरोप करतायत ना, खरं तर यांचं तर मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. यांना नालायक ठरवणाऱ्या लोकांना यांनी आता मांडीवर घेऊन बसण्याला सुरुवात केलेली आहे. म्हणून असे शब्द यांच्या तोंडात यायला लागलेले आहेत. जे यांना शिव्या देत होते, जे यांची टिंगल टवाळकी करत होते, त्यांच्या संवासात आता हे असल्यामुळं यांच्या तोंडातून असे शब्द निघत आहेत. कोण तो साळवी भिळवी, तो त्या कणकवलीला नारायण राणेच्या विरोधात प्रचार करायला कणकवलीला आम्ही गेलो होतो, तेव्हा हा घर सोडून पळाला होता. हरामखोर, वाईट शब्द नाही आहे, पिक्चरमध्ये वापरलेला आहे. म्हणून या हरामखोराला त्याची जागा आम्हीच दाखवलेली आहे. पळून गेले होते, पळून बूथवर बसत नव्हते. हे आम्हाला शिकवत आहेत. शिंदे साहेब सर्वसामान्याचे नेते झाल्याचं दुःख तुम्हाला होतंय.
शिंदे साहेब शिवसेना प्रमुखाचे विचार घेऊन चालले, हा दुःख तुम्हाला होतं. शिंदे साहेब आता सर्वसामान्य लोकांना मान्य असलेलं नेतृत्व होतंय, हा ही तुमची पोटदुखी आहे. तुम्ही जाऊन बसा काँग्रेसच्या मांडीवर, तुम्ही जाऊन बसा त्या राष्ट्रवादीच्या मांडीवर. नालायकांना दुसरं काय सुचणार आहे? हीच तुमची लायकी आहे ना. देशाच्या राजकारणावर बोलायला जात आहेत. मुख्यमंत्री तेलंगणाला गेले, एकीकडे त्याच्यावर टीका करतायत, दुसरीकडे म्हणतात राष्ट्रवादीला का घेऊन गेले नाही. अरे तुम्हाला काय करायचंय? नालायकांनो आपला पक्ष सांभाळा ना. मी हे पहिल्यांदा यासाठी बोलतोय की तुमची आता लिमिट संपलेली आहे. आता जर वाकडं बोलायला सुरुवात कराल तर तुम्हाला त्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल. काय समजता स्वतःला तुम्ही? शिवसेना प्रमुख समजता? आमचं दैवत आहे ते. कोणीतरी एका ठिकाणी लिहिलं हिंदू हृदय सम्राट, तुम्ही टीका करायला सुरुवात केली. ज्या बाळासाहेबांच्या चरणी लीन व्हायला शिवसैनिक चालले त्याच्यावर दगडफेक करता तुम्ही, त्याला गचंडे देता तुम्ही. नालायकांनो हे पाप तुम्हाला फेडावं लागणार आहे. म्हणून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्याचं काम करतायत, सर्व धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन काम करतायत. मराठा असो, ओबीसी असो, एससी असो, एनी कोणत्याही समाजाचा माणूस असेल तो त्यांच्याशी जोडलं जातं. ही तुमची पोटदुखी आहे. तुम्हाला आता पुढच्या या काळामध्ये, येणाऱ्या काळामध्ये, आताच परवाच पृथ्वीराज बाबांनी सांगितलं राष्ट्रवादीमध्ये मुळं सरकार पडलं म्हणजे ते राष्ट्रवादीबरोबर जाणार नाहीत. एकंदरीत असं चित्र आहे. आणि तुम्हाला तर ते जवळ घ्यायला तयार नाहीत, तरी आमची आघाडी झाली म्हणून बोंबलतायत. नालायकांनो, आम्ही तुमच्याबरोबर होतो. खऱ्या अर्थानं शिवसैनिक तुमच्याबरोबर होता म्हणून तुम्हाला ही सत्ता भोगता आली होती, हे विसरू नका. उद्धव ठाकरेंनी असा काहीसा शब्द वापरलेला आहे आणि त्यामुळं काल शंभूराजे देसाईंनी असे संकेत दिले की त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. जो न्याय तुमच्या एका नेत्याला म्हणजे राणेंना, तोच न्याय यांना असा का, असा सवाल एका मंत्र्यांनी उपस्थित केला. तेच तर गोष्ट आहे ना. दुसऱ्याला तुम्ही शिव्या द्या, त्याचं काही नाही. आम्ही टोमणे मारू, आम्ही शिव्या देऊ, मग पुन्हा छातीवाड काढून बोलू, आम्हाला अटक करून तो दाखवा. नारायण राणेंनी काय चूक केली होती? काय चूक केली होती त्यांनी? मग त्यांनी बोललं तर त्याला अटक, आणि तुम्ही बोललं तर तुम्हाला माफ. मी तर त्या शंभूराजे देसाईंना सांगेल तर कशाला अशाच्या नादी लागता? सोडा. जनता ही उघड्या डोळ्याने पाहते, ती पाहते. भावनेचं राजकारण करून लोकांचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या या लोकांकडे जनता उघड्या डोळ्याने पाहते. कशाला अटक आणि फटक करून आणखीन आपल्या सरकारची पूर्ण ताकद पणाला लावायची? कशाला त्यांच्या मागे आणखीन 4 सिक्युरिटी लावायच्या? मी तर म्हणतो त्यांच्यावर काही कारवाई झालीच नाही पाहिजे. कशाला त्यांच्या नादी लागायचं? आपण आपलं काम करूया, सर्वसामान्य जनतेचं काम करूया. सर्वसामान्यांच्या जी काही अडीअडचणी असेल त्यांच्या सुखदुःखात आपण जाऊया. यांचं बसल्या बसल्या राजकारण करू द्या, रोज भोंगे वाजू द्या, यांचे रोज टोमणे येऊ द्या. आम्हाला त्याची काही चिंता नाही. तुम्ही आता अटक करायचीच नाही अशा पद्धतीची भूमिका घेताय, मात्र एक तुमच्यातलेच अनेक लोक त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी खूप जास्त आक्रमक. मी यासाठी बोललो की आता यांची किंमत नाही राहिलेली, म्हणून यांना मोठं करण्याचा काही अर्थच नाहीये. हे अटक झाले तर असं दाखवतील की जसं काय स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये लढायला चाललेत असं दाखवतील. उगत तरी काहीतरी आव्हान देतील आणि वातावरण पुन्हा बघा आम्हाला अटक केली म्हणजे तुम्ही शिव्या द्या लोकांना आणि पुन्हा बोंबला बी तुम्हीच. म्हणून आता मी त्यांना सुद्धा हात जोडून विनंती करतो, शब्दाचा वापर योग्य करा. राजकारणाला राजकारणाच्या दृष्टिकोनातून पहा. जर त्याच्यामध्ये कुणाची लायकी काढायचा जर प्रयत्न केला तर लोक सुद्धा तुमची लायकी काढतील, हे तुम्ही विसरू नका. आजही तुमचे काय कार्टून्स, काय रील्स ज्या फिरतायत, एकदा उघड्या डोळ्याने पहा की आपण कुठं आलेलो आहोत, कोणत्या स्टेजला आहोत. आता याची जाणीव स्वतःला करून घ्या. नसता उद्या तुम्हाला जर तोंडावर कोणी शिव्या द्यायला लागलं तर वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही. कारण की लोकांचा बाप काढणारे तुम्ही, लोकांना शिव्या देणारे तुम्ही. मग एखाद्याने जर तुम्हाला शिवी दिली तर त्याचं वाईट वाटता कामा नये, एवढी फक्त तुम्हाला या ठिकाणी इशारा देतोय. सरकारकडून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत झाली नाही असं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
मिरची जवळपास 25-30 हजार क्विंटल मिरची भिजलेली आहे. फार मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. जळगावमध्ये, नाशिकमध्ये द्राक्ष बागायतदार, कांद्याचा पीक घेणारे शेतकरी या सगळ्यांचीच फार प्रचंड नुकसानी झालेली आहे. आज सरकारने पंचनामा करणं यासारखी घोषणा केलेली आहे किंवा सूचना दिल्या आहेत असं मला कळलं, परंतु मला वाटत नाही की सरकारचा या अनुभव बघितला तर या सगळ्यांची अंमलबजावणी सरकार करेल. आणि म्हणून उद्या जळगाव जिल्ह्यात शेतकरी आक्रोश मोर्चा ठेवलेला आहे. मी स्वतः त्या मोर्चाला जाणार आहे. तिथल्या शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन ट्रॅक्टरने हा मोर्चा काढायचा, ट्रॅक्टरवरून असा निर्णय घेतलेला आहे. आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी जे नुकसान झाले त्याची पाहणी होणार आहे. पण त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या वतीनं जळगाव जिल्ह्यातले शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कचेरीत जाणार आहोत. त्याचबरोबर परवा नाशिक जिल्ह्यात दिंडोरीला अशाच स्वरूपाचा मोर्चा नाशिक जिल्ह्यातले द्राक्ष बागायतदार आणि कांदा आणि अन्य पिकं ज्यांचं नुकसान झाले त्या सकट आम्ही परवा दिंडोरीला हा मोर्चा काढणार आहोत. 5 तारखेला अमरावतीला देखील विदर्भातल्या त्या भागातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन डिव्हिजनल ऑफिसला आम्ही अमरावतीत मोर्चा काढणार आहोत, शेतकरी आक्रोश मोर्चा म्हणून. त्या ठिकाणी माझ्याबरोबर अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड आणि आमचे सगळे राज्यस्तरावरचे नेते या मोर्चात कमी अधिक प्रमाणात उपस्थित राहणार आहेत. पण फार मोठ्या प्रमाणात शेतकरी संकटात आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या या सगळ्या प्रश्नांची मांडणी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही मोर्चे काढून शेतकऱ्यांचे हे सगळे प्रश्न मांडण्याचं काम करणार आहोत. आपल्या महाराष्ट्रात दुष्काळाची फार मोठी टंचाई मधल्या काळात जाणवली. सरकारने काही भागात दुष्काळ जाहीर केला, अनेक भागात दुष्काळानंतर थोडंसं उशिरा सुचल्यानं काही भागात दुष्काळ जाहीर केला. पण ते निर्णय घेताना देखील सरकारची सातत्यपूर्ण भूमिका नव्हती. आज अनेक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते आणि दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचं देखील फार मोठं शेतकऱ्यांची नुकसान करणारी घटना मागच्या 2-3 दिवसात झालेली आहे. जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, सातारा, नाशिक यामध्ये देखील काही वेगळी बाब झालेली नाही. त्यामुळे हे सगळे प्रश्न घेऊन मग सोयाबीन असो, वेगवेगळ्या पिकांवर आता रोगराई पडायला लागलेली आहे. सोयाबीनवर आहे, गव्हावर आहे, वेगळे पिकं वर वेगळे रोग पसरल्यामुळं देखील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत. बाजारभाव व्यवस्थित मिळत नाही. एकंदरच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातला शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि म्हणून खानदेशात जळगाव, नाशिक आणि अमरावती या ठिकाणी आम्ही शेतकरी आक्रोश मोर्चा 30 तारखेला, 1 तारखेला आणि 5 तारखेला काढणार आहोत. या सरकारची अडचण एक आहे की काहीही म्हटलं की महाविकास आघाडीकडे जातात. ते आज ते स्वतः काय करतात हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षाच्या काळात करोनाचं संकट एवढं प्रचंड मोठं असताना देखील महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहिली. शेतकऱ्यांना कधीही पैसे कमी पडून दिले नाहीत. प्रत्येक संकट जेव्हा जेव्हा आली त्यावेळी शेतकऱ्यांच्या मागं सरकार उभं राहिलं. हा त्यावेळेचा सगळ्यांचा अनुभव आहे. आज मात्र नुसत्या घोषणा आहेत आणि निष्कर्षापर्यंत काही शेतकरी येऊ शकत नाहीत. कारण ह्याची घोषणा झाली, त्याची घोषणा झाली, घोषणा आहेत पण प्रत्यक्ष पैसे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे मिळत नाहीत. विम्याचं आपण जे म्हणताय ते तसंच आहे. विम्याचाही अनुभव महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या भागात काही फारसा चांगला नाही. आम्हाला असं सांगण्यात आलेलं की शेतकऱ्यांना अग्रिम देणार आहे ते दिवाळीच्या आधी देणार आहोत. तो जर नाही दिला तर आम्ही दिवाळी साजरी करणार नाही असं मंत्र्यांचं विधान होतं.
पण पुढं कुठं काहीच झालं नाही. त्यामुळे असे अनेक प्रश्न आहेत की ज्यामुळे महाराष्ट्रातला शेतकरी हतबल झाला आहे आणि हे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या जिल्ह्यात जाणार आहे. मला वाटतं आता 9 वर्षापूर्वी ज्या घटना घडलेल्या आहेत त्यावर आज बोलण्याची आवश्यकता मला वाटत नाही. आज मित्रपक्ष म्हणून काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेब आम्ही सगळे एक दिलाने काम करतो आहे. आता 9 वर्षापूर्वी ज्या घटना घडल्या त्याच्यावरून आजचा दिवस खराब करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. हे आश्चर्यकारक आहे की सरकारची भूमिका काय आहे. सरकार सगळ्यांनाच बनवण्याचं काम करतं आहे. एका बाजूने ओबीसी समाजाशी त्यांच्या मंत्रिमंडळातलेच नेते जाऊन ओबीसी समाजाच्या व्यासपीठावर एक भूमिका मांडत आहेत, राज्याचे मुख्यमंत्री वेगळी भूमिका मांडत आहेत आणि हे सगळे मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसणारे सगळे नेते आहेत आणि यांच्यात एकवाक्यता नाही. हे दोन्ही बाजूनं सगळ्या गोष्टी आरक्षणाच्या बाबतीत वातावरण महाराष्ट्रातलं बिघडवण्याचं, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं आणि एकमेकाच्याबद्दल द्वेष निर्माण करण्याचं काम हे राज्य सरकारच्याकडून होतं आहे आणि त्याला प्रोत्साहन राज्य सरकारकडून मिळते असं आम्हाला वाटतं आहे. आणि त्यामुळं आम्ही फक्त हे पाहतो आहे कारण सरकारने याच्यावर निर्णय घ्यायचा आहे आणि सरकारने मराठा समाजाला कसं आरक्षण देणार हे स्पष्ट सांगितलं पाहिजे. त्यावर कोणतं भाष्य नाही आहे. दुसऱ्या बाजूने ओबीसी समाजाची भूमिका मंत्रिमंडळातलीच दुसरी मंत्री बोलत आहेत. मग ओबीसी समाजाच्या भूमिका मांडणाऱ्यांच्याबद्दल माझी तक्रार नाही आहे. शेवटी त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे, मांडतायत. पण मंत्रिमंडळात जे एकत्रित बसतात त्यांनी एकमुखाने बाहेर बोलायचं असतं. मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनी एका बाजूला मोठं आश्वासन द्यायचं आणि मंत्री सिनियर ज्येष्ठ मंत्र्यांनी दुसऱ्या बाजूने राज्यभर सभा घ्यायच्या आणि वेगळी भूमिका मांडायची आणि 2 उपमुख्यमंत्री जे आहेत ते याच्यावर काहीच बोलत नाहीत. म्हणजे हे एकत्रित बसून ठरवून 2 व्यासपीठं महाराष्ट्रात तयार केलेली आहेत का काय आणि दोन्ही बाजूची फसगत करायची आणि महाराष्ट्रातला नरेटिव्ह बदलायचा पुढच्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत असा प्रयत्न ह्याच्यात दिसतोय. अधिवेशन 7 तारखेला सुरू होतं आहे. आज बिझनेस ॲडवायझरी कमिटीची मीटिंग झाली. आम्ही 6 तारखेला काँग्रेस, शिवसेना आणि आम्ही एकत्रित बसू. यावेळी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, अनेक वेगळे मुद्दे मागच्या काळात ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या बाबतीतले आहेत. निधीचा असमान वाटप आहे त्याची एक मोठी तक्रार वेगळ्या भागातल्या विधानसभेच्या सदस्यांची आहे. हाजीर तो वजीर अशी परिस्थिती या सरकारमध्ये आहे. जो मंत्रालयात जातो, जो ठाण मांडून बसतो तो जास्त पैसे घेऊन जातो. त्यामुळं सत्तारूढ असणाऱ्या आमदारांच्यात देखील कोणी 300 कोटी मिळवले, कोणी 100 कोटी मिळवले आणि कोणी 50 कोटीच मिळवले. ही जी तफावत सत्तारूढ पक्षाच्या आमदारांच्यातच आहे. याच्यातच आमदारांच्यात फार मोठी सत्तेतल्या फार मोठी प्रचंड, आम्हाला तर काय आशा नाही आहे, पण सत्तेत असणाऱ्यांना देखील समान निधीचं वाटप होत नाही. शिंदे गटांच्याकडे गेलेले पैसे बघा, आमच्याकडून आता राष्ट्रवादीकडून गेलेले काही आमचे सहकारी तिकडे जाऊन बसले आहेत, त्यांना किती पैसे मिळाले बघा. आणि मूळ याच्यात सगळ्यात मोठा जो पक्ष आहे भारतीय जनता पक्ष, त्यांना मिळालेले निधी बघा. याची कंपॅरिझन केल्यावर लक्षात येईल की किती असमानतेचं धोरण सरकारमध्येच आहे. बाकीचे विरोधी पक्षाचं तर लांबच राहिलं, पण त्यांच्यातही तफावत आहे. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या विधिमंडळात आता निघतील यावेळी आणि अनेक बाकी प्रश्न आहेत त्यावर आम्ही सगळेच बोलू. सर, अधिवेशनात बिहारप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा आरक्षणाची टक्केवारी ही वाढवण्याची शक्यता असं आहे की जातनिहाय जनगणना ही झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. सरकार मात्र याच्यावर निर्णय घेत नाही. जातनिहाय जनगणना सरकारने करावी म्हणजे जातीतले जे आज तणाव निर्माण झाले ते थांबतील आणि कुणाची किती लोकसंख्या हे कळेल. त्याप्रमाणे आरक्षणं देखील त्या प्रमाणात नंतर सेट करता येतील. त्यामुळं जातनिहाय जनगणना ही फार महत्त्वाची आहे.
आणि सरकार हे करणार नाही, करत नाही. करायचं असतं तर त्यांनी यापूर्वी केलं असतं. जर बिहारमध्ये होतं तर का होत नाही? आणि मंत्रिमंडळातले मंत्री पण व्यासपीठावरून सांगतायत की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. आता मंत्रिमंडळात बसून जो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे तो बाहेर मागणी करून मंत्रिमंडळात निर्णय होत नसेल तर मला वाटतं की हे सगळ्यांच्याच रोलबद्दल शंका निर्माण होते. असं आहे की सध्याचं चित्र जे आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात ही गॉसिप चालू आहे, चर्चा चालू आहे लोकांची. हे कसं काय चाललं आहे? मी मगाशी जे बोललो तेच सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात आहे. हा मुख्य प्रश्नाचा तर विषय लांबच आहे, पण आज भावनेचं राजकारण जोरात चालू आहे. सत्तारूढ असणाऱ्या सरकारी पक्षाने खरं म्हणजे याचे निर्णय घ्यायचे असतात, पण निर्णय घेणारे मंत्रिमंडळात बसणारी लोक निर्णय घेऊन त्या समाजाला न्याय देण्याच्या प्रक्रियेत कमी पडत आहेत असं दिसतंय. त्यामुळे त्यांना बाहेर पडून आपल्या भूमिका मांडाव्या लागत आहेत. ओबीसींच्या आरक्षणाच्या बाबतीत जी भूमिका मांडायची आहे ती मंत्रिमंडळात मांडली गेली पाहिजे. मराठा समाजाच्या भूमिकेबद्दल जी भूमिका बाहेर मांडतो आम्ही सगळे ती मंत्रिमंडळात मांडली गेली पाहिजे. आणि सरकारचा एकच भूमिका असली पाहिजे. सरकारचे सगळे मंत्री वेगळी भूमिका घेऊन साकू शकत नाही. तर सरकारमध्ये मंत्रिमंडळातीलच एक मंत्री दुसऱ्या मंत्र्यांना सल्ला देतात की असं बोलायचं असेल तर. हिवाळी अधिवेशन 3 आठवडे चालवावं अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. त्यांनी ठरवल्याप्रमाणे ते 7 तारखेलाच अधिवेशनाची सुरुवात होते आहे आणि एकूण वर्किंग डेज 10 होते आहेत. आमची मागणी होती की 3 आठवड्याचं किमान अधिवेशन नागपूरला चालावं. महाराष्ट्रामध्ये खूप मोठे मोठे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत. शेतकरी संकटात आहे, बेरोजगाराचे प्रश्न आहेत, हॉस्पिटलचे प्रश्न आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये राज्याच्या कारभारामध्ये अनागोदी कारभार चाललेला आहे. अनेक मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण त्यावर चर्चा करायची होती. अशा विविध प्रश्नांसाठी 10 दिवसामध्ये शासकीय कामकाज, अशासकीय कामकाज, विनियोजन बिल, अंतिम आठवडा आणि त्यामध्ये पुरवण्यावर चर्चा, हे फार अपुरे दिवस आहेत. आम्ही म्हणून 3 आठवड्याचा आग्रह धरला, पण या सरकारने मात्र त्यातून पळ काढलाय आणि 3 आठवड्याच्या ऐवजी केवळ 2 आठवड्याच होईल, कारण पहिले 2 दिवस आणि शेवटचे 3 दिवस आणि मधातले 5 दिवस अशा प्रकारे 10 दिवसाचंच कामकाज त्यांनी ठरवलेलं आहे. आणि आमचा आग्रह हा 15 दिवसासाठी वर्किंग डेजसाठी होता, म्हणजे 3 आठवड्यासाठी होता. परंतु सरकार या संदर्भात गंभीर नाही. विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न आहेत, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आणि आदिवासी दलितावर मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले होत आहेत, त्यांचा जीव घेतला जात आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये चर्चेला मोठ्या प्रमाणामध्ये खरं म्हणजे चर्चा करायसाठी वेळ आवश्यक होता. परंतु या अधिवेशनामधून सरकार गंभीर नाही आणि नागपूर कराराप्रमाणे त्यालाही त्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या. या सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारला चर्चाच करायची नाही, केवळ टाइमपास करून वेळ मारून न्यायची आहे, असा आजच्या एकूण परिस्थितीमधून, आजच्या मिटिंगमधून आम्हाला लक्षात आलं, निदर्शनास आलेलं आहे. आम्ही आमची भूमिका मांडली. आम्ही 15 दिवसासाठी आग्रही होतो. 15 दिवस म्हणजे कामकाजाचे 3 आठवडे काम हे चालावं, अधिवेशन चालावं आणि वर्किंग डेज किमान 15 दिवस असावेत, यासाठी आम्ही आग्रही होतो. परंतु बहुमताच्या भरोशावर कामकाज सल्लागार समितीमध्ये रेटून त्यांनी तो सर्व कामकाज 10 दिवसासाठी केला. पण त्या बैठकीमध्ये कुणी सत्ताधाऱ्यांनी असं म्हटलेलं नाही, त्यामध्ये चर्चाही केलेली नाही. नाही, आता असं आहे की अशा प्रकारे अटक करणं चुकीचंच आहे. कोणी काय म्हटलंय म्हणून एखादी त्या संदर्भात इतकी टोकाची भूमिका घ्यावी
तर या संदर्भात अनेकांना मग त्या पद्धतीनं कारवाई करावी लागेल. अब्दुल सत्तार तर त्यापेक्षा अधिकचं बोलतात. ते सगळ्यांच्या पुढे या रेकॉर्डवर आहे. अनेकांची नावं सांगता येतील. मी काय कोणाला कंट्रोवर्सीमध्ये जायचं नाही मला. पण ही ठीक आहे, एखाद्यानी भावनेच्या भरात उद्रेक म्हणून जर शब्द वापरले असतील ते वापरूही नाही त्यांनी. एखाद्या महाराष्ट्र राज्याच्या एखाद्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीच्या समोर होई नाही. पण झालं असेल, पण इतकी टोकाची भूमिका घेऊन द्वेषाचं राजकारण करण्याची गरज नाही असं मला वाटतं. सर, विखे पाटलांनी असं म्हटलेलं आहे की भुजबळांनी संयम पाळण्याची गरज आहे आणि जर त्यांना बोलायचं असेल तर त्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा, नंतर बोलावा. ते असे पुढे म्हणालेत की आता त्यांचा लोक आदर करतात, मात्र नंतर कारवाई करण्याची मागणी करावी लागेल. नाही, सत्ताधारी मंत्री प्रसारमाध्यमामध्ये बोलण्यापेक्षा कॅबिनेटमध्ये बोलावं. एकमेकाला सूचना कराव्यात. चव्हाट्यावर चौकामध्ये भांडल्यासारखं का दाखवत आहे? तुम्हाला तुमची भूमिका, नाहीतर मग चौकामध्ये एक मंडप टाका आणि चौकात मंडप टाकून सगळे मंत्री आमोरासमोर उभे व्हा आणि तो तुम्हाला उद्देशून बोलेल, हे तुम्हाला उद्देशून बोलतील आणि महाराष्ट्र तमाशा बघेल. हे सांगायचं आहे, काय करायचं आहे तर तुम्ही मंत्रिमंडळात चर्चा करून निर्णय घ्या ना. तुम्हाला कोण रोखलेला आहे? नाही, ते त्यावर त्यांच्या म्हणण्याला सगळं काही जे मिळालंय ते कुणामुळे मिळालं त्यांनाही माहीत आहे. त्यामुळे त्यावर अधिक मी बोलणार नाही. यार, हे आरक्षण 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 करून महाराष्ट्रातल्या मूलभूत प्रश्न जे आहेत, महाराष्ट्रातला जो काही भोंगळ कारभार आहे, शेतीमध्ये आता अवकाळी पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे, दुष्काळीमध्ये शेतकरी होरपळून निघालाय, याकडे कुणाचंही लक्ष नाही. मराठा वर्सेस ओबीसी, ओबीसी वर्सेस मराठा, धनगर वर्सेस आदिवासी, हे भांडवट लावायचं सत्ताधारी पक्षांनी जे करायचं. आणि मात्र महाराष्ट्रातील मुख्य प्रश्न, महत्वाचे प्रश्न जे आहेत, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, कामगार, आरोग्य, या सगळ्या प्रश्नाला बगल द्यायची आणि मस्तपैकी भ्रष्टाचाराचं कुरण खात राहायचं, हा सोयीस्कर धंदा सत्ताधाऱ्यांनी सुरू केलेला आहे. धन्यवाद. हिंदी 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 हाँ. देखिए, आज बिजनेस एडवाइजरी कमेटी की बैठक हुई और नागपुर में होने वाले सेशन के लिए आज चर्चा हुई और उसमें हमने विरोधी पक्ष के नाते हमने 3 हफ्ते का सेशन चलाने की मांग की. 3 वीक ये सेशन चलना चाहिए, वर्किंग डेज 15 कम से कम होना चाहिए, यह हमारी मांग थी. पर उन्होंने अपने संख्या बल पे उन्होंने केवल 10 दिन का काम इस सेशन में रखा और 10 दिन के अंदर में ये कोई प्रश्न छूटने वाले नहीं है. महाराष्ट्र के सामने काफी प्रश्न है. किसानों का अभी बड़ा मुद्दा है, किसानों को बहुत जूझना पड़ता है. ये जो बेमौसम बारिश आई, इसके पहले भी अकाल हुआ था और बहुत सारे ऐसे प्रश्न है कि राज्य में भ्रष्टाचार तो परम सीमा पर है और अनेक मंत्रियों ने खुला आम लूट चालू किया है. इसके साथ बेरोजगारों की समस्या है, हेल्थ की समस्या है. तो इसके चर्चा करने के लिए 10 दिन कोई समय इसके लिए पूरा नहीं होता है. हमने मांग की पर इन्होंने सुना नहीं और महाराष्ट्र में जनता के प्रश्नों को न्याय देने की भूमिका इस सरकार की नहीं है, ऐसा मुझे लगता है. अपोजिशन के नाते हमारा आग्रह है, अभी भी आग्रह है कि ये इसका सेशन का कालावधी बढ़ाया जाए. मनोज जरांगे पाटील यांची छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात पत्रकार परिषद पार पाडली. आता उपचार घेतल्यामुळे तब्येत चांगली झाली. थोडी कणकण तर आहेच, परंतु आता क्लिअर जवळपास शरीर झालंय. त्यामुळे पुन्हा आपल्या दौऱ्याची सुरुवात होती 1 डिसेंबर पासून ते 12 डिसेंबर पर्यंत. त्या दौऱ्यासाठी आता थोडं ठणठणीत झालोय. 1 डिसेंबरला जालन्याला मोठा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी मी जाण्यासाठी पण आता ठणठणीत झालो. आता आंतरवालीकडे निघालो. ते प्रचंड संख्येनं मराठा समाज एकजूट झाल्यामुळं गर्दीमध्ये थोडंसं ढकलाढकली, म्हणजे भेटण्याच्या बाबतची एकमेकावरचं प्रेम खूप आहे. मराठा समाज आशीर्वाद देण्यासाठी येतो, मी आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्यापर्यंत जातो गाठीभेटीसाठी. आणि रात्रंदिवस ते जागल्यामुळे एखाद्या वेळेस होतंय असा डॉक्टरांचा अंदाज आहे. ते जागल्यामुळं
होतं आणि खूप मोठा प्रवास होतो. त्यांनी अंग दुखणं, अंग पूर्ण गळून जाते, हातपाय दुखायला लागते. त्यामुळे आता डॉक्टरांनी क्लिअर केलंय, पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या आशीर्वादासाठी, दर्शनासाठी पुन्हा महाराष्ट्रभर येतोय. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हीच एक संधी आहे. आरक्षण असलेले आणि आरक्षण नसलेल्या सर्व मराठ्यांनी आपल्या समाजाच्या गोरगरिबांच्या लेकरांचं कल्याण व्हावं म्हणून एकजूट केलेली आहे आणि करावी सुद्धा. प्रचंड संख्येनं मराठा समाज सगळ्या क्षेत्रातला जिथं जिथं कार्यक्रम तिथं तिथं स्वतःचे कामं सोडून येतोय. हा एक मोठा आनंद आहे आणि माझा समाज प्रचंड ताकदीने एक झालाय याचा मला खूप अभिमान आहे आणि आनंद सुद्धा होतो. पाटील, तुम्ही म्हणताय गाठीभेटी घेण्यात येतो, जालन्यात तुमची सभा आहे, 148 जेसीबी असणार आहे, खूप भयानक नियोजन म्हणजे भयंकर आणि मोठं नियोजन सुरू आहे. हे शक्ती प्रदर्शन कशासाठी होणार? नाही दादा, असं नाही. ते खूप 60-70 वर्षे या गोरगरिबांच्या लेकरांना मराठ्याच्या आरक्षणाची वाट बघितली आणि अशा आमच्या लढून मराठा समाजाच्या 40-50 वर्षात लढून अशा मावळ्यासारख्या झाल्या होत्या आणि कुठंतरी आता या महाराष्ट्र राज्यात 32 लाख लोकांना व्हायना आरक्षण मिळालंय आज आणि लगातार मिळतंय, कंटिन्यू नोंदी सापडायला लागल्यात. त्यामुळं मराठा समाज खूप आनंदी आहे, खूप असं की आपल्या लेकरा बाळांच्या घराघरातल्या मराठ्यांचं कल्याण व्हायला लागलंय. त्यामुळं मराठा समाजाला प्रचंड आनंद झालेला आहे की कोणाच्या का व्हायना लेकराला आरक्षण मिळालं, उद्या आपलेही मिळणार आहे. प्रचंड आशावादी, आनंदी आणि उत्साही मराठा समाज आहे. त्यामुळं त्यांना एक, मी समाजाला मायबाप मानल्यामुळे मीही त्यांचंच लेकरू आहे, समाजाची सेवा करतो. त्यामुळे त्यांच्या मनात एक उत्साह आहे की चला आपण स्वागत करूयात, त्यात काय वावगं नाहीये. पण ज्या जेसीबी वरून तुम्हाला सातत्याने टार्गेट केलं जाते, पण तो जेसीबीचं स्वागत तुम्ही काय टाळायला तयार नाही. मी मस्त म्हणतोय लावू नका, आपण आता त्यांचा समाजाचा आनंद आहे. समाजालाही वाटतं कोण समाजाने केलं कशामुळं हेही महत्वाचं आहे की आरक्षण आज 32 लाख लोकांना मिळालं म्हणजे त्याचा खूप जणाला कुठे फायदा होणार आहे मराठा समाजाला. त्यामुळे समाजात एक आनंद आहे. आता ज्याला वाटतंय की हे फुलं नाही किंवा हार नाही घ्यायला पाहिजे, मीही नाहीच म्हणतोय, पण ज्याला वाटतं त्याला कोणी टाकीतच नाही, त्याला आम्ही काय करू? ते कितीही जळाला आणि तो काही झाला तरी आमचा समाज, आम्ही एकमेकावरती प्रेम करतो, माया लावतो, आम्ही एकमेकांच्या लेकरांसाठी लढतो. त्यामुळे समाज जीव लावतोय. तू लेकरासाठी लढतच नाही कोणाच्या, तुझ्या राजकीय फायद्यासाठी लढतो, तर कसं टाकते रे? बरं, तुम्ही ज्यावेळेस पहिला दौरा, आताचा जो आधीचा दौरा आहे, तो संपताना सांगितलं होतं की अंतर्गती सराटीला जाईपर्यंत टाइम बॉन्ड द्या. तुम्ही सराटीला दाखल झाले, उपचार घेऊन ठणठणीत झाले, किती दिवस झाले, परंतु सरकार गांभीर्याने तुम्हाला घ्यायला तयार नाहीये. टाइम बॉन्ड काय तुम्हाला द्यायला तयार नाहीये. नाही, समाजाला गांभीर्याने त्यांनी घेतलंय. 2 दिवसापूर्वी ते आले होते आणि त्यांचे काही लोक सरकारचे, त्यांनी सांगितलं 8 तारखेपर्यंत थांबा, मी देतो आहे. त्यामुळे मग आम्ही थंड झालो, नाहीत मग आम्ही थंड होत नसतो. तारीख पे तारीख कशासाठी? 8 तारखेपर्यंत थांबू जरा वाटतंय. प्रफुल्ल पटेलांनी तुम्हाला एक सल्ला दिलेला आहे की जरांगे पाटील थोडं धीर नका. त्यांनी त्यात असं सांगितलंय की मराठा आरक्षणासाठी याआधी 2014 ते 2019 फडणवीसांनी काम केलं, आरक्षण दिलं सुद्धा आणि ते टिकवण्याचा प्रयत्न सुद्धा केला, मात्र कोर्टात नंतर ते फेटाळण्यात आलं. आणि तुम्ही टीका टिप्पणी करता, सल्ला म्हणून नाही पण थोडं सबुरीने जरांगे पाटलांनी घ्यावं, धीर धरावा, असं त्यांचं म्हणणं. कसं बघताय? नाही, टिकणार तुम्ही दिलंय किंवा तुम्ही टिकवलंय यापेक्षा आता सोपं आहे ना की जे आमचं हक्काचं आहे ते आम्हाला द्या. टिकवण्याची गरज पडणार नाही, तुम्हाला कसरतही करायची पडणार नाही. आणि दुसरा मुद्दा आहे सबुरीनं घ्या. तुमचे लोक थांबवा, सबुरीनं घेतो. तुमचे लोक थांबवा. ते लय फडफड करायला लागले, ते बोलले नाही तर आम्ही बोलत नाही. तुम्ही तुमच्या लोकांना थांबवा, तुमचा सल्ला आम्ही ऐकतो. काल छगन भुजबळ पुण्यात होते, अजित पवारांनी त्यांना भेटण्याचं टाळलं. तुम्ही म्हणताय की त्यांनी लोक आवरावे, म्हणजे वरिष्ठ नेत्यांनी. मात्र अजित पवार त्यांच्या समोरून पुढातून गेले पण भेटले सुद्धा नाही. काय बघतो? नाही, ते नाही सांगता येतं आपल्याला त्यांच्याबद्दलचं. त्यांनी बघितलं नसेल किंवा बघायसारखं राहिलं नसेल, ते आता त्यांचं काही माहित नाही आपल्याला. तुमच्या सभेवरून गुन्हे दाखल अनेक ठिकाणी झालेले आहेत. आता पुन्हा तुमचा दौरा सुरू होतोय, आता काळजी घेणार वेळेस आता घेणार म्हणतो इथूनच दादा, पण समाज इतका ताकदीनं एकत्र येतोय. शेतातले कामं सोडतो, जिथं कार्यक्रम 1 दिवसासाठी काम नाही करायचं,
नोकरदार वर्गाने ठरवलं 1 दिवसासाठी नाही जायचं ड्युटीला, व्यवसाय काही जात नाहीये, ते म्हणते 1 दिवस बंद, आपण कार्यक्रमात ठिकाण जाऊ. मराठ्यांनी एकजूट दाखवली बघा, प्रचंड ताकदीनं. कधी नव्हे ते आमचे समाज एकजूट झाला, त्याचा लय आनंद होतो. म्हणजे आरक्षण असलेला पण आणि आरक्षण नसलेला पण दोनही मराठी आम्ही एकजूट झाल्यामुळं मी वेळेत पोहोचू शकत नाही. ज्या रस्त्यावरून जाणार आहे त्या रस्त्यावरचे गावाचे गाव रस्त्यावर थांबतात. त्यांना जरी आपण बोललो की दादा तुमचं गाव या दौऱ्यात नाहीये, आपण नंतर घेऊ, तरी ते गाडी सोडत नाहीत. आपण सुद्धा साक्षीदार आहेत. लोक गाडी सोडत नाही, डायरेक्ट गाडीला आडू उभा राहतात. त्यामुळं मग थांबायलाच लागतं, कारण मी ज्या समाजाचा आहे ते माझ्या समाजाचे आहेत आणि जीवापार प्रेम करतात. मग हे थांबणं आवश्यक आहे. आणि त्याहीपेक्षा माझा समाज एकजूट झाला, माझ्या समाजाला खूप नावं ठेवायचे, हे एक होत नाहीत, हे खेकड्यासारखे आहेत, हे एकजूट कधीच होऊ शकत नाहीत, असले अवमानकारक अपमानकारक शब्द वापरायचे. त्याच्यातला लय मोठा आनंद आहे की माझा सगळा कानाकोपऱ्यातला करोडोनं मराठा एक आला आणि स्वतःच्या लेकरांचं हित मोठे होणार आहेत, स्वतःच्या लेकरांच्या हितासाठी ते आलेत. आणि मी तरी काय करतोय, गोरगरिबांच्या घराघरातल्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून लढतोय. त्यामुळे माझा समाज ताकदीने एकत्र होतो, म्हणून वेळेत जाणं होत नाही. पटेल, मराठा समाजाबद्दल तुम्ही बोलता नाही. आता शेतीचं एवढं प्रचंड नुकसान झालंय, तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे शेतकरी आहे. काय बोलाल तुम्ही, कारण 2 दिवसात होत्याचं नव्हतं झालं सगळं. नाही, मी शेती या विषयात किंवा शेतकऱ्यात जात बघणार नाही, परंतु हे सत्य आहे की मी सरकारला खरोखर हात जोडून सांगतो, सरकार शेतकऱ्यांचे खूप हाल व्हायला लागले. त्यांना नुकसान भरपाई तातडीनं आपण द्या, कारण शेतकऱ्याला वाचवणारा कुणी नाही. कारण त्यांनी खूप वर्षभर कष्ट केले असते, त्याच्या हातातोंडाला आलेला घास गेला की त्याचं पूर्ण वर्ष 3-4 वर्ष तो मागं येतो आणि त्याचे हाल आणि त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसायला दुसरं कोणी नसतं. त्यामुळे आपण सरकारनं तातडीनं त्यांना मात्र पंचनामे तातडीचे करून नुकसान भरपाई द्यावी, पण भरघोस द्या. जर मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण मिळालं तर मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, असं काल छगन भुजबळ म्हणाले. मग मिळालं नाही का? रोज पत्र वाटणं चालू आहेत ना, दर दिवस. मग तर मिळत ना, आता कोणतं मिळायला पाहिजे, आणखी मिळालंय. चलो, धन्यवाद दादा. चलो, धन्यवाद. त्याला लय मोठं मन लागतं. हे पदाला चिटकून बसणारे आहेत, पदाला चिटकून बसून गरळ ओकणार आहेत मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराविषयी. अशाला काय सल्ले द्यायचे आपण? त्याचं ते बघल. कायद्याच्या पदावर बसून कायदा सुव्यवस्था बिघडायची, जातीत भेद करायचा, पदाचा गैरवापर करायचा, अशा लोकांना आपण काय, त्यांना महत्वच देत नाही आपण आता. कारण त्यांचे आम्हाला काय फायदा आहे त्याचा? दिला काय नाही, आरक्षण देतो का? मग राजीनामा दे, आधी आरक्षण देऊ दे आम्हाला. भावनाच देत नाही अशा माणसाला काय सल्ले द्यायचा? आणि आपण मोठे नाहीत ना सल्ले द्यायला लागतील, लय मोठं, लय उंची दांडगी जुनाट लोकांना आपण देत नाहीत. धन्यवाद. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.